तास लेट आहोत, त्यामुळे टीम नागाव तुम्हाला देखील विनंती आहे, टायमर नाही आहे बट रिक्वेस्ट विथिन 25 मिनिट या 27 मिनिट पर्यंत आपल्याला 5 षटकं मैदानावरती संपवायचे देण्याची काळजी आमचे समालोचक आणि त्या सोबतीनं ऑफिशियल अंपायर्स आपण देखील घ्यायची आहे, ही गोष्ट आम्ही तुमच्यासमोर नमूद करतो. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट या ऐकूयात रायगडची मुलुख मैदानी तोप आवाज रोहिंजणगावचा जो साता समुद्रा पार गुंजला आमचा अभिमान मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू ओमकार. चॉकलेट बॉय आमचे ओमकार जॉईन झालेत आम्हाला आणि आता करण कालन सर्वांचं आम्ही सगळं दुपारची वाजता ते 3 वाजून 30 मिनिटं आणि स्प्रेश बॉलला सुरुवात करतोय. पहिला चेंडू वॉट अ शॉट एक मॅग्निफिसेंट आणि चेंडू जातो डीप कव्हरेज मध्ये स्लीपर कव्हरला पहिलाच दणदणीत चौकार. करण घ्या. प्रेझेंट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 सीझन 8 मध्ये आपण आहोत. चेक. तर नेक्स्ट मॅच दोन्ही खेळणाऱ्या ज्या टीम्स आहेत आपला ड्रेस कोड आता इकडे उपस्थित होतं. थोडाच वेळात कॅप्टनने येऊन या ठिकाणी तो कॅरी करायचा आहे. अनिकेतदादा कुलकर्णी यांच्यासोबत संपर्क साधून आपला जो ड्रेस कोड आहे दोन्ही टीम्स घेऊन आपण मैदानावरती रेडी राहायचा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल, त्या दृष्टिकोनानं देखील आपण सज्ज राहा. करण काळन आवाज हिंदुटण्याचा करण देखील या स्पर्धेमध्ये जोडला जातो. वेलकम के आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूत चौकार नंतर मध्ये सिंगल कव्हरमध्ये चांगला पहिला इनसाइडरचा फटका दाखवला. त्यानंतर मात्र स्ट्राईकला मदत केलंय. नवीन फलंदाज ऑन साइडला एकच धाव मिळणार दुसऱ्या वेळेचा प्रयत्न शतकी पुढे सरकलाय. कवकतेमध्ये मिळणार ते एकच धाव. कारण वेलकम जॉईन झाले मला कारण काय वाटतं सुरुवात चांगली झाली कारण पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहतो की सावध सुरुवात 6 धाबादा फलकावरती. या साठच्या पद्धतीनं प्रतीक दादांनी चर्चा करत असताना म्हटलं की विकेटची रोलिंग जास्त झालेली आहे, बॉल स्किट होतोय आणि तो बॅटवरती देखील तसाच येतोय. मागच्या काही 2 मॅचेस मध्ये ज्या काही धावा बनलेल्या आहेत पाव्यात ही मॅच देखील अपेक्षित आहे, स्कोरिंग असेल. रोहित सज्ज होतोय फुलटॉक चेंडू पिवांचा सुंदर बापर चेंडूला हॅमर करत असताना निघून गेला लॉकऑफच्या डोक्यावरनं अजून एक दुसरा चौकार या सत्रातील. चांगला फटका पाहायला मिळाला. कवलजीत सिंग रंधावा स्ट्रायकिंग एंडला सध्या आणि त्याच्यासोबत मयुरेश आहे. या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला कवलजीत कडून. मिड ऑफ आणि मिड ऑन आत आहे, स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केलं बॉलला, लॉंग ऑफला क्लिअर करत असताना 4 धावा. कवल एक चांगला फलंदाज आहे मध्ये ज्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आपण नेहमीच पाहिली. धावसेकला वेगाने आकार देतोय. 2 चौकाच्या आता मध्ये खेचलाय फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं हॅन्ड हँडसम सीमा पलीकडं पहिला षटकार कबलच्या बॅटमधनं. ही कॅच असू शकत होती बिकॉज ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा पहा जो डीप मिड विकेट मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला हर्षांक. शेवटी पहा दोन्ही हातांचा मधून बॉल गेला. चान्स तर होती आणि कवलजीत सिंग रंधावाला इकडे जीवनदान मिळते. ऑलरेडी 2 चौकाऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलेल्या 10 धावा बघितल्या होत्या आणि त्यामध्ये या 6 आला षटकार. 2 चौकार एक षटकार मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना पहिला इनसाइड आउट नंतर लॉप नंतर आता खेचण्याचा प्रयत्न केला. षटकार देखील दाखवला कबलनं. धावसेकला चांगला आकार दिलाय. चांगली फलंदाजी त्याची कारण ज्या पद्धतीनं तो मैदानाच्या चौफेर पेतो कारण त्याचा फुटवर्क खूप चांगला आहे आणि त्याची नजर देखील कडे. यस सोमी. तर या दरम्यान या ठिकाणी शुभागमन होतं आपल्या मयूर ग्रुपची सदस्य आणि मयूरदादा पिसेकर यांच्या नेहमीच सोबतीनं सकाळ असो ते दिवस रात्र जे नाव सदैव सोबत असतं आपला ज्युनियर छोटा मयूरचं आगमन झालं. वेलकम मयूर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिंगलने इकडे आपण पाहतोय 17 धावा सध्या धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. स्मायरा स्मिथ 11 कोपर खेळणे नवी मुंबईहून हा जो संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला राकेश दादा आणि पिनू दादा यांनी पुरस्कृत केलेला हा स्मायरा स्मिथ 11 कोपर खेळणे हा संघ आपण पाहत आहोत आणि त्यांचा अगेन्स्ट 12-13 गावदेवी नागाव. अर्थातच ज्या संघाला देखील आपण पाहतोय कार्तिक 11 या नावाने संतोषजी राऊत साहेब जे कळमचे उद्योगपती आहेत यांनी पुरस्कृत केलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मी म्हणेन चांगली सुरुवात आहे. 17 धावा कवलजीत आणि मयुरेश कडून. एक महत्वाची बाब कारण आपण पाहिले तर फलंदाज कवलजीतला आपण पाहतोय 5 चेंडूचा सामना केला तर 16 धावा आतापर्यंत कुठल्याच कर 2 चौकार ऑफसाईडला दाखवलाय. एक षटकार देखील दाखवलाय. एकही चेंडू बीट झाला नाहीये आणि दमदार सुरुवात करत 17 धावा दाखवरती. आता मात्र कॉमेट्रेक्सच्या ऑपोजिट साईडला आपण बदलापूर एंडला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. रोहितचं षटक थोडंसं मागणं ठरलं कारण मला आठवतं की ज्या पद्धतीने आपण पाहतोय नागाव संघ आणि कोपरखेडणे संघ दोन्ही वेगवेगळ्या मध्ये आपण पाहिलं की नवी मुंबईचा एक संघ एक कल्याण डोंबिवली परिसर एक संघ 2 संघांमध्ये एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळते. फ्रेश पोल आपण पाहतोय आजच्या स्पर्धेतील हा पहिला सामना नागाव वर्सेस कोपरखेडणे या 2 संघांमध्ये. जबरदस्त लढत आहेत आज ज्या 8 संघांना आपण पाहणार आहोत. रिव्हर्सला अटेम्प्ट आहे अपील तर स्ट्रॉंग आपण पाहतोय
विकेट किपर आणि बॉलर भरपूर इंटरेस्टेड आहेत, मात्र आता अंपायर सांगतात बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये. चांगली डिलिव्हरी, खाली राहिला चेंडू. प्रथमच आपण पाहिलं आतापर्यंत जेवढे चेंडू आपण पाहिले कारण तेव्हा चेंडू टेक ऑफ झाले. मागच्या फुलटॉस देखील पाहिले ज्यावेळी कवचितने फटके सजवले. आता मध्ये चेंडू खाली राहिलाय, डाऊन द लाईन ते चेंडू आणि फन द बीट करायचा. स्ट्रॉंग अपील 17 वरती, एक ही गडी बात नाही, दमदार सुरुवात. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये वाऱ्याचा प्रवाह देखील मॅटर करतो. मागचा जो एंड होता तो उजव्या त्याच्या बॅटरच्या फटक्यांसोबत होता. आता ऑपोजिट दिशेने बॉलिंग होते आणि त्यामुळे कदाचित कवलजीतनं तो प्रयत्न केला असावा. लॉफ्ट करायचा होता बॉल आणि बॅटचा इथे कॉन्टॅक्ट नाही, हलका कदाचित आत आलाय. टेनिस क्रिकेट .in आपल्याला ते क्लिअर करेल. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल पडल्यानंतर कोणत्या बाजूने वळण घेत असताना अर्शंक फार हुशार आहे गोलंदाजी करतोय कारण पहिला चेंडू डाऊन द लाईन. आता त्याने चेंडूची लेंथ थोडीशी पुढे ठेवली, पण बीट केलं. लेंथ, लाईन, पेस, पेसिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन योग्य वापर केला. डॉट डिलिव्हरी. पुढचा बॉल इट्स अ कॅच ड्रॉप. चान्स होती, दुसरं जीवनदान या डावामध्ये मिळतंय. कोपर खेळण्याचा या कवलजीत सिंग रंधावाला. सिद्धांत मात्र झेल टिपू शकला नाही. मगाशी किती अपील केलं होतं आणि त्या अपीलचं उत्तर द्यायला हरकत नव्हती आता, कारण आता लाऊड अपील होतं आणि त्यानंतर शंकाच नव्हती, त्यावेळी एज लागली होती. आणि ज्या कवलजीत सिंगनं आत्तावर धावांचा डोंगर उभा केलाय त्या कवलजीत सिंगला जीवनदान देणं थोडंसं महागात पडू शकेल नागाव सांगायला. कारण नो डाऊट. आणि इकडे जो गोलंदाज आहे मी त्याचं कौतुक करेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या, 3 डॉट बॉल टाकलेत. उभारता सितारा आहे हर्षांक. इथे चान्स आता टॉप एज बॉल हवेत. कव्हरचा फील्डर जज करतोय. वेल जज कॅच. विकेट डाऊन. 17 for 1 कोपर खेळणे. निखिलनं चांगला झेल टिपला आता, कारण मगाशी प्रेशर आपण पाहिलं की तू उल्लेख देखील कारण 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट झाले तर प्रेशर होता. हा बघा चेंडू लॉप करायचा होता, मात्र इनर एज लागले आणि चेंडू झाला तो मात्र वनच. आणि खूप निखिलनं सोपा झेल टिपत असलेला आणि पहिला धक्का ज्या कवलजीत संघानं धावांचा डोगर उभा केला तो धक्का क्रमांक पहिला. नागाव संघाला एक सुवर्ण संधी देखील लाभली 17 वरती. पहिला खतरा. स्टार्ट तर मिळवून दिलेला आहे त्याने, कारण 16 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 9 बॉल मध्ये थोडासा नाराज आहे, बिकॉज फर्स्ट ओव्हर कॅपिटलाइज त्यांनी केली, मात्र सेकंड ओव्हर मध्ये धावत संख्येला पूर्णपणे फुल स्टॉप लावला. हर्षांक पाटील जो आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहे फार कमी कालावधीमध्ये. खरं तर मागच्या 2-3 सीझन मध्ये जो या संघामध्ये आला आणि तिथपासून गोलंदाजीची ताकद त्याने वाढवलेली आहे. ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली कवलजीत सिंग रंधावाच्या अगेन्स्ट, एकही धाव खर्च केली नाही आणि सेटअपने बॉलिंग करत असताना इकडे विकेट त्याने काढली आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे, कारण पहिला चेंडू डाऊन द लाईन, त्यानंतर त्याने चेंडूची लेंथ वाढवली, नंतर चेंडू आतमध्ये आणला, तिसरा चेंडू, चौथा चेंडू समोर ठेवला. प्रत्येक चेंडूवरती लेंथ, लाईन त्याची परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. हेच कारण की हर्षाकनं खूप चांगली गोलंदाजी केली. ज्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या आणि ते मात्र कव्हर अप करत असताना 4 चेंडू निर्धाव आणि एक मोठा धक्का क्रमांक दिला. गुड बॉलिंग फ्रॉम द हर्षांक. आफ्टरनून सेशन आहे. उष्णता देखील आज तितकीच आपल्याला पाहायला मिळते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये इतके हिटिंग आहे सर. मे महिना अजूनही बाकी आहे. कुठेही जाऊ नका, कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि माणूस जे काही करत आहे ही तर हे जे क्रीडांगण इकडे आल्यानंतर तुम्हाला डोळ्यांना त्रास होणार नाही, कारण सायन्स सांगतं जर तुम्ही जरूर त्या गोष्टीकडे जाऊ आपण. मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. प्रणित त्याला ऑन साईडला बॉलला टर्न करण्यात आला. गॅपमध्ये बॉल स्क्वेअर लेग रीड्स आणि फारच वेगाने फिल्डर शेवटी वा चांगली फिल्डिंग आहे. सूरज मडवी थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ जाणार होता, त्यामुळे त्याने समोर जो फिल्डर आला होता बॅकिंगसाठी त्याच्याकडे बॉलला फेकलं, तो थ्रो करतोय. धावा येतात 2. त्या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता. लश ग्रीन आउटफील्ड आहे. हिरवा रंग आणि निळा रंग तुमच्या डोळ्यांना शांतता देतो. तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये OPD मध्ये गेले असाल तर तिकडे डॉक्टर प्रामुख्याने जेव्हा ऑपरेशनसाठी ते जातात तेव्हा त्यांच्या अंगावरती ग्रीन अथवा मग ब्ल्यू हे आपल्याला रंगांचे कपडे पाहायला मिळतात. आता इट चान्स 1 विकेट डाऊन. वा हर्षांकचं स्ट्रॉंग कमबॅक आहे. 19ला दुसरा धक्का कोपर खेळण्याला. 2 धक्के मैदानावरती गरज होती, कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा अक्षरशः लुटल्या होत्या, 17 धावा आल्या होत्या, धावांचा सुलसुलाट निर्माण केला होता आणि त्यानंतर मात्र 2 झेल टिपत असताना या षटकामध्ये खूप चांगलं षटक राहिलं. टेस्ट क्रिकेट .in या स्पर्धेला कव्हर करत असताना पहिले 3 चेंडू डॉट, नंतर विकेट, नंतर 2, नंतर विकेट. वॉट अ बॉलिंग. फक्त 2च धावा, कारण काय म्हणशील, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि 2 षटकांची सांगता झाली 19 धावा. येणारे 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, तो आकडामध्ये ती पाहायला मिळतोय. येस, आणि 2 ओव्हरचा खेळ देखील संपलेला सर. पहिल्या षटकामध्ये जिथे फ्लाइंग स्टार्ट होता 17 धावा, 17 for none, एकही विकेट नव्हती. मात्र या ओव्हरमध्ये हर्षांकने फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील काढलेल्या आहेत. हेच क्रिकेट आहे, कमबॅक करणं आणि ॲक्शनला रिॲक्शनची गरज असते. मॅच जबरदस्त रंगेल ज्या पद्धतीनं पहिलाच डाव आपण पाहतात. अप अँड डाऊन. पहिलीच ओव्हर मोठी होती 17 धावांची, तर दुसरी ओव्हर फक्त 2 धावांची. पॉवर प्ले 19 for 2 कोपर खेळणे.
19 धावा दाखल होती. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय, कारण पाहता क्षणी प्रेमात पडलो. 14 स्टँड या स्पर्धेमध्ये अशी पहिल्यांदा आपण मोठी स्पर्धा पाहतोय, ज्या स्पर्धेमध्ये लष्करी ग्रीनिज तुम्हाला ब्युटिफुल लेदर विकेट, त्यानंतर 14 स्टँड, हायमास, 4 हायमास. जेव्हा ही स्पर्धा रात्रीमध्ये ज्यावेळी आपण पाहतोय ना, तेव्हा या स्पर्धेचं जे वातावरण असतं ते खूप अतिशय प्रसन्न आल्हाददायक असतं आणि अगदी डोळ्यांना हवा असणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि कारण मगाशी तू खूप छान उल्लेख केलास की हिरवा रंग जो आपल्याला शांत वाटतोय आणि तो रंग म्हणजे भरभराटीचा रंग, तो आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. नो डाऊट, कारण इकडे उष्णता भरपूर आहे. अन्य काही क्रीडांगणावरती तुम्ही जेव्हा समालोचन करण्यासाठी जाता, कंपल्सरी तुम्हाला पोलराइज गॉगल्सचा देखील वापर करावा लागतो, खेळाडूंना देखील सनग्लासेसचा वापर करावा लागतो. अन्यथा जी काय उष्णता असते ती तुमच्या असं म्हणतात डोक्याला पकडते, कारण मेंदूला ते सहन होत नाही. आणि इकडे लश ग्रीन आउटफील्ड आहे, उष्णता भरपूर जरी असली तरी मैदानाकडे पाहत असताना डोळे तुमचे शांत होतात. येस, अगदी बरोबर. राकेश पाटील आला तिसऱ्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 2 गोलंदाज फ्रेश वापरले, हा देखील तिसरा फ्रेश गोलंदाज वापरला संघ नायकानं. नागपूर संघाचा परफॉर्मन्स आपण पाहिला, भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला या संघानं. बघायचं तेवढ्याच ताकदीचा कोपकरे संघ देखील सज्ज होतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, लॉप करण्याचा प्रयत्न, वॉट कॅच. तिसरा झेल टिपलाय मैदानावरती. प्रेम चेंडू खाली, प्रेमने प्रेमात पाडलं, कारण आतापर्यंत 3 गडी बाद झाल्यात, तिन्ही गडी झेल बाद झाल्यात. 19 वरती अजून एक धक्का. 7 चेंडूमध्ये 17 धावा आणि मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आणि गडी बाद झाल्यात 3. म्हणजे पहिलं षटक राहिलं फलंदाजांचं आणि दुसरं षटक राहिलं गोलंदाजांचं. येस, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हा जो हाय डेफिनेशन कॅमेरा टेनिस क्रिकेट.in द्वारे. आणि देन खरं तर कॅच पकडत असताना तंत्र योग्य नव्हतं, पण तरी देखील फार चांगल्या पद्धतीने त्यांनी फिनिश केल्या कॅचला. पहिल्या 6 बॉलमध्ये कोपर खेळण्याने 17 बनवले होते, की विकेट गमावली नव्हती. आणि मागच्या 7 बॉलमध्ये धावा फक्त 2च आलेल्या आहेत. विकेट 3 आपण पाहतोय. कमबॅक, कारण फार मोठं कमबॅक आहे, कारण पहिल्या 6 चेंडूमध्ये जर तुम्हाला 17 धावा मिळत असतील आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च आणि मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि त्यासाठी 3 गडी तुम्हाला गमावे लागले. ही गोलांची ताकद पाहायला मिळाली मागच्या 2 षटकामध्ये. रोहितचं षटक देखील खराब नव्हतं, ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, मात्र ते शॉट बनवले होते फलंदाजांना आणि त्याचमुळे की काय 10 सेकंद वेगानं आकारला आहे. मात्र आता सामना संतुलित आहे, कारण 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. कोपर खेरणे वर्सेस नागाव या 2 संघांमध्ये आजच्या फ्रेश पूल मधला, जी पूल मधला हा पहिला फ्रेश सामना आपण पाहतोय. टॉस जिंकला तो नागाव संघानं. प्रथम दर्शनी नेहमीप्रमाणे शतक्षण स्वीकारला, फलंदाजीला मदत केलं. कोपर खेरणे संघाला धावसंख्या फरक होती. 19 गडी बाद झाले, 2 तिसरे षटक मार्गस्थ असताना. जबरदस्त बॉलिंग हर्षांक पाटील आणि आताचा राकेश पाटील ज्याने पहिल्याच बॉलवरती विकेट काढले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला, अजिंक्य पाटील. येस, जीवंग आणि अजिंक्य पाटील दोन्ही फ्रेश फलंदाज आहेत, कारण मगाशीच मी म्हटलं होतं की गोलंदाज देखील फ्रेश आणि फलंदाज देखील. आता फ्रेश पालमीचा खेचला फटका, ते जज करतोय त्याच्या बक्यामध्ये. हर्षांक चेंडू खाली, ज्या हर्षांकनं दुसरं षटक फेकलं होतं, 2 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते, तोच हर्षांक चेंडू खाली, फलंदाज बाद. 14 धक्का मैदानावरती. आणि शेवटी फिनिश पहा, ज्या पद्धतीने बॉडीचा बॅलन्स केला, बॉलचा जो फ्लो होता त्याला तिकडे रोखून धरला आणि लागोपाठचा दुसरा धक्का राकेशने दिलेला आहे. पूर्णपणे डॉमिनेट करणारी बॉलिंग. हे जे षटक आहे सर, आपण प्रत्येक इनिंगमध्ये पाहणार आहोत. 3 षटकं आपल्याला मुख्य व्यासपीठ एंडकडून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वाऱ्याचा जो वेग आहे, आफ्टरनून सेशन पासून आपण पाहतो पश्चिमेपासून पूर्वेला वारा वाहणार आहे, त्यामुळे रायटी बॅटर्ससाठी बेनिफिट आहे. आणि त्याचमुळे कदाचित अजिंक्यने प्रयत्न केला की आपण चान्स घेऊया या ओव्हरमध्ये, मात्र विकेट चाललेत. मागच्या 8 चेंडूमध्ये 4 गडी बाद आणि फक्त 2च धावा. व्हॉट अ कमबॅक फ्रॉम नागाव टीम. काय कमबॅक केलं नागाव टीमनं, कारण काय सांगशील, मागच्या 8 चेंडूमध्ये 2च धावा आणि गडी बाद झाले 4. येस, या अगोदर देखील 3 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये, या 8व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पाहूयात चौथी आपल्याला पाहायला मिळते का नागावच्या राकेश पाटीलकडे. गुड बॉलिंग फ्रॉम द राकेश. अनिकेत चव्हाण स्ट्राईक एंडला त्याची पाहणी करतोय. वाऱ्याच्या वेगाचा किती फायदा घेईल हे पाहणं गरजेचं असणार आहे. मात्र मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 2च धावा, गडी बाद झालेत. 4 झाली परिस्थिती, अवाक्या बाहेर नाही. शेवटच्या मोमेंटला चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न केलाय, थ्रो चांगला होता मात्र नाही जमलं आणि फलंदाजानं मात्र आता 9 चेंडू नंतर 1 धाव तू पूर्ण करताना पाहायला मिळाले. भरपूर प्रेशराईज आणि भरपूर डॉमिनेट केले फलंदाजांना. शॉर्ट फॉर्मॅट आणि जे काही आपण संघ पाहतो ग्रामीणचे संघ आहेत, त्यामुळे प्रत्येक टीममध्ये 8-9 पर्यंत तर बॅटिंग नसते. प्रामुख्याने आपण पाहतो एखाद दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळते,
पण 4-5 बॅटर तुमच्याकडे चांगले असताना जेव्हा तुम्ही सुरुवातीला विकेट काढता तेव्हा आपोआप तो प्रेशर येतो बॅटिंग साईडवरती आणि तो आलेला आता दिसत आहे. चांगलं कमबॅक पाहायला मिळेल. बघायचं 50-55 किती धावा होतील, किती फाईट हा सामना पाहायला मिळेल. गोलंदाज करतो काय माहिती आहे का, कारण एक्झॅक्टली गोलंदाजच्या गतीमध्ये फार कमी गती तुम्हाला पाहायला मिळते. त्याची लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे, परफेक्शन चांगलं आहे, स्वतःची कंट्रोल देखील चांगला आहे आणि खांद्याचा योग्य वापर आहे त्याचा मैदानावरती. मागचा जो बॉल आपल्याला पाहायला मिळाला स्लाइटली ओव्हर पेस देखील होता, पण बॅटरचा जो माइंडसेट आहे, मागचे काही विकेट गेले त्यामुळे कोणती रिस्क न घेता फक्त सॉफ्ट अँड मेरिट वरती ड्राईव्ह केलं त्याने, सिंगलला राकेश. प्राधान्य दिलं. येस, राकेशच्या मागच्या 4 चेंडूवरती 2 गडी बाद आणि 2 सिंगल. ओ लावली बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला बीट करत असताना डॉट डिलिव्हरी. जबरदस्त सुरुवातीला पॉवर प्ले पहिलं षटक जरूर त्यांनी कॅपिटलाइज केलं आणि त्यानंतरचा कमबॅक हा जो यॉर्कर पाहायला मिळाला, थोडासा दूर देखील ठेवला त्यांनी बॉलला आणि ऑलरेडी जो वेग होता बॉलमध्ये बीट केला बॅटरला. 21 वरती 4. डेनिस क्रिकेट .in गौरव सावंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करत असताना अगदी खूप चांगलं काचेच प्रमाणे तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट दिसतं, अगदी स्वच्छ. आपण ज्या पद्धतीने युट्यूबला काल 3 दिवस स्पर्धा पाहिली, कारण आयोजकांची खरं तर माफी मागतोय. संपूर्ण दिवस या स्पर्धेमध्ये आम्हाला समोचन करायचं होतं, मात्र घरचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे 3 दिवस स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकलो नाही, त्यामुळे आयोजकांची अगदी मनापासून मी माफी मागतोय. दर्शकाला वेग नाहीये. 21 धावा, 4 गडी बाद. 4ही गडी आतापर्यंत झेलबाद झालेत. हे देखील बचत ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. एक षटकावर बॅकअप देतो, मिळणार ते एकच धाव. सिंगल डबलचे समीकरण जे क्रिकेटची लाईफ लाईन संबोधले जाते आणि त्याचा वापर केला. अशा रीतीनं 3 षटकांची सांगता होते. पहिल्या 7 चेंडूमध्ये आल्या त्या 17 धावा आणि नंतरच्या 12 चेंडूमध्ये आल्या त्या फक्त 5च धावा आणि गडी बाद झाले. ज्या 4ही गडी बाद, कारण आपण पहिले झेलबाद झालेत. 3 षटकांची सांगता, एकूण धावा 22, गडी बाद झाले 4. कमबॅक आपल्याला पाहायला मिळालेलं बिकॉज पहिल्या ओव्हर मध्ये जिकडे 17 धावा आल्या, एक विकेट नव्हती आणि मागच्या 2 ओव्हर्समध्ये शेवटचे 15 बॉल तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले जातात, ज्यामध्ये तुम्हाला आणि सध्या ॲडव्हर्टीज बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. स्वर्गीय चटन स्मृतीच्या शतमानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. चटन स्मृतीच्या शतमानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. आई एक वीरेचा लागलाय लला, मयूर ग्रुपने ठेवलाय सोहळा. हे मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर आयोजन करताना हो खेळाला. हे खंडू देवाचा, गाव देवाचा आशीर्वाद त्यांना लावला. वेलकम बॅक पुन्हा एकदा. मयूर ग्रुप प्रेझेंट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सीझन 8 मध्ये आपण आहोत आणि आफ्टर 3rd ओव्हर 22 for 4 कोपर खेळणे बॅटिंग करते. स्मायरा स्मिथ 11. कोपर खेळणे संघाला आपण पाहत आहोत. सुरुवात जबरदस्त झाली होती, धूम धडाक्यात गदीची बॅटिंग कवलजीत सिंग रंधावाने केली होती. हर्षांक 4th ओव्हर मध्ये आला. खोलात बॉल आहे, मात्र सॉफ्ट हँड एक्स्ट्रा कडे चाललाय. राकेश तिकडे येते एक धाव आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 23. अटॅक आता करावा लागणार आहे, कारण हे जे क्रीडांगण आहे आणि आजचा पहिल्या 2 मॅचेस देखील ज्या पद्धतीने आपण बघितलेल्या आहेत, त्यामुळे मिनिमम कोपर खेळण्याला 5 ओव्हरमध्ये 50 पर्यंत पोहोचावं लागेल. हर्षांक उडवलाय खरा, पिकअप करत असताना आणि इकडे बॉल लॉंग ऑनचा बार, षटकार. रेडी राहायचं. कस्तुरी 11 वसार आणि हनुमान डायगर टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. भरपूर कालांतर षटकार पाहायला मिळाला. लॉप केल्या चेंडूला वाटप मॅग्निफिसंट स्ट्रोक.
समोर केला आणि षटकार पाहायला मिळाला. हो, यावेळेला यॉर्कर चांगला चेंडू वारंवार हर्षांकडून जी लेंथ या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, तीनही बॉल त्याने फुल लेंथ टाकलेले आहेत. कारण गोलंदाजी फार चांगली राहिली, कारण मग हेच कारण होते की त्याचा दुसरा कोटा पूर्ण केला. रोहित थोडासा मागणा ठरला पहिल्या षटकामध्ये, म्हणून 3 षटकामध्ये फ्रेश गोलंदाज वापरले आणि त्यानंतर मात्र चांगली स्ट्रॅटेजी की आपली टीम 39 गडी बाद झालेत 4 चौथे षटक मार्गस्थ असताना. निकेतत अलकाचा बाउन्स बॉल मध्ये आणि पुल करत असताना मिड विकेटचा पल्ल्यात पाठवलं बॉल अनिकेतने. मोठा षटकार. डीजे चेंडू बाहेर येत होता आणि त्याला चांगली चप्पराक दाखवत असताना खूप मॅग्निफिसंट बॅटिंग. तिसरा षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आपण 2 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला, नंतर भरपूर काळानंतर आता 2 षटकार, एकूण 3 षटकार 2 चौकार सत्रामध्ये आपण पाहतोय. 36 धाबा 4 गडी बाद. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम अनिकेत आणि जीवन. सेकंड ओव्हर मध्ये ज्या हर्षांकने डॉमिनेट केलं होतं बॅटर्सला, 2 विकेट ज्याने काढले होते आणि 2च धावा खर्च केल्या होत्या, त्या हर्षांकच्या अगेन्स्ट सध्या आक्रमण करण्यात आले. जीवनकडून 1 षटकार, अनिकेतकडून 1 षटकार. स्कोर ऑन 36. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि या 4 बॉल मध्ये आतापर्यंत आलेल्या 14, 2 बॉल आणि बाकी आहेत आणि बॅटर्सने इरादे स्पष्ट केलेत. आक्रमण त्यांनी केलेलं आहे. वन्स अगेन हर्षांक पाटील खोलात बॉल टाकलेला आहे, जरूर ड्राईव्ह करण्यात आला. बॉल चाललाय कव्हरचा फील्डरकडे, फारच वेगाने फील्डर, डबल चान्स, थ्रो येतोय, अनिकेत येतोय, अगोदर कोण आलाय? टीव्ही एम्पायरची मदत या सिग्नलसाठी. सॉफ्ट सिग्नल त्यांचा नॉट आउट. येस, रन मिळते, विकेट चांगली पाहायला मिळाली. जशी धाव घेतली लगेच दुसऱ्या धावेला कॉल देखील केला. थोडंसं मिसफील्ड झालं, थोडंसं प्लंबल झालं, शेतक त्याचा फायदा घेतलाय आणि त्या 1 न 2 मध्ये कन्व्हर्ट करत असताना 51 धावा 36 धाबा 4 गडी बाद. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मरुदादा आणि प्रतीक दादा 2 भावांच्या माध्यमातून. खरं तर आपण पाहिलं, खरं तर 2 भावांच्या माध्यमातून मैत्री कशी असावी, व्यापार कसा असावा, दोस्तीतल्या दुनियातला राजा असे दोन्ही बंधू, या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून मयूर दादा आणि प्रतीक दादा हे नाव नाही राहिलं, आता हे ब्रँड झालंय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की मागच्याच आठवड्यामध्ये ज्योती जगन्नाथ हेरिटेजचं उद्घाटन झालं. कारण युवा उद्योजक आहेत, युवकांसाठी प्रेरणा आहेत आणि त्यांचे ॲडव्हर्टाईज देखील आपण पाहतोय. कारण एका बाजूला क्रिकेट, एका बाजूला उद्योगपती, खूप असं व्यक्तिमत्व आपले मयूर दादा आणि प्रतीक दादा. म्हणून तर त्यांचं गाणं आपण पाहिलं की आता मनाला भावलाय मयूर दादा आणि प्रतीक दादा. येस, या दोन्ही क्षेत्रामध्ये ते उतरलेत आणि त्यासोबत फार कमी वयामध्ये उत्तुंग भरारी घेतलेले दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. पिसेकर ब्रदर्स दोघांचे छायाचित्र आपल्याला सध्या ऑन स्क्रीन देखील पाहायला मिळतात, मयूर दादा आणि प्रतीक दादा. आणि ही स्पर्धा खरं तर येस, ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की फक्त स्पर्धा नाही, ब्रँड बनलेला आणि तीनही जिल्ह्यामध्ये ठाणे, रायगड, पालघर बॅटर सेफ आहेत. नॉट आउट. टीव्ही एम्पायरचा सिग्नल, ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ज्या पद्धतीने बॉल विकेट किपरच्या हातात आला, बॅट तेव्हा हवेत होती, तो हात त्यानंतर विकेट किपरचा येतोय स्टंपच्या दिशेने आणि बॅट ड्रॅग केली पॉपिंग क्रीज मध्ये बॅटरने. वा, कौतुक करावं लागेल कारण tenniscricket.in चं जर ज्या पद्धतीने अँगल दाखवला, ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी. 51 चार गडी बाद. ओ गुड बॉलिंग, क्विक डिलिव्हरी. फलंदाज बीट करत असताना स्वतःवरती नाराज झालाय गोलंदाज. बघा जेव्हा त्यांची ऍक्शन राहिली बीट केल्यानंतर 4 षटकाची सांगता 49 48 धावांचा प्रोजेक्ट स्कोर दाखवते. कारण काय वाटते 50-55 कारण ज्या पद्धतीने जीवन अनिकेत मध्ये चांगली भागीदारी बिल्ड झाली. 19 धावांची भागीदारी बिल्ड झाली, ती 5व्या आणि 6व्या विकेटसाठी. येस, पहिल्या षटकानंतर दुसरं आणि तिसरं षटक थोडंसं शांत गेलं होतं, पण या ओव्हरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा 16 धावा बनवलेल्या आहेत आणि तो कॉन्फिडन्स त्यांचा गेन झालेला आहे. लास्ट ओव्हरमध्ये दोघेही सेट बॅटर आहेत, जीवन आणि अनिकेत. आणि इवन हे आताचे हे षटक आहे वाऱ्याच्या प्रवाहाच्या सोबत आहे, धावा होऊ शकतात. पाहूयात काय घडणार आहे लास्ट ओव्हरमध्ये. दोघांचा बॅट मधून प्रिव्हियस ओव्हरमध्ये आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. दोघे सेट झाले आणि त्यामुळे छोटीशी मीटिंग देखील आपण पाहतोय नागाव टीम. तर याच दरम्यान शुभागमन झाला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत पुरस्कर्ते. जर मागच्या आपण 8 ते 10 वर्ष मागे गेलो, पुरस्कर्त्यांची संख्या फार कमी होती.
त्या काळात दिगोडे असेल, गोरसई ब असेल, अशा मोठ्या मोठ्या टीमला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या नावानं इंट्रोड्यूस केलं, अर्थातच विश्वजित ठाकूर, भावेश पवार या नावांना ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती एक पॅकर म्हणून ज्यानं ओळख दिली, सूर्यदादा पाटील टायगर यांचं शुभागमन झालं आणि टेनिस क्रिकेट 717चे अपडेटर मॅन इन गोल्डन फॉर्म दीपेश गीत यांचं शुभागमन झालं आहे. आपलं देखील या व्यासपीठावरती सूर्यदादा आणि दीपेश मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही कल्याण डोंबिवलीच्या टीम्स आहेत. डायगर आणि त्यासोबत आपण वसार या दोघांना पाहणार आहोत आणि डायगरकरांची स्पर्धा चर्चेत राहिली. ज्या पद्धतीनं ओमीने देखील उल्लेख केलेला आहे, डायगर चषक ऑलवेज आपण कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये अशी एक स्पर्धा पाहतो आणि रजनी फॉर्मॅटमध्ये कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये कमी स्पर्धा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ज्या काय होतात त्यातल्या त्यात टायगर चषक बेस्ट आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होते. स्वागत आहे सर्वांचं. कोपरगडे 38 for 4 4 षटकांचा खेळ संपला. येस, वेलकम सूर्याजी आणि वेलकम दीपेश गीत, एक चांगले अपडेटर आहेत. आणि टायगर चषकामध्ये सूर्याजी यांचा संघ सेकंड क्रमांक म्हणजे निश्चित रनरअप ठरला, त्यांना देखील अभिनंदन करूया त्यांचं देखील. आणि वळूया सामन्याकडे. 38 धावा 4 गडी बाद. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये टायगर संघानं कमालीची कामगिरी केली होती. 3 सामने लगातार जिंकले होते त्या संघानं. चौथा सामना दुर्दैवाने गमावा लागला होता त्या संघाला देखील. इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल टायगर वर्सेस वसार. पुढचा सामना फुलटॉस चेंडू, ताकदीचा प्रचंड वापर, शतक जज करतोय निखिल. चेंडू खाली होता, मात्र बघायचं शंका आहे चेंडूवरती, तर पंचांचा कोणता सिग्नल नाहीये. येस, पंचांचा कोणता सिग्नल नाहीये आणि यासाठी हे तिथे आपण पाहिलं. येस, कारण काय वाटतं अशा पद्धतीने चेंडू सध्या फेकले जातात. ज्यांना कमरेच्या वरती असेल तर बिमर, कधी कधी बॉडी लाईन, कधी कधी तुम्हाला त्या चेस्ट वरती ओव्हर द चेस्ट देखील चेंडू पाहायला मिळत असतात. इकडे फुल टॉस सुरू होता. अंपायरचं मत असं आहे की अनुभव नाहीये, पण त्याच डिसिजनला इकडे बॅटिंग साईडने चॅलेंज केलेलं आहे आणि जो डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाला. सध्याचं क्रिकेट त्यालाही माहिती आहे की रिव्ह्यू ऑपोनंट टीम घेणारच आहे. त्याने बॉल ठेवला आणि हातात कॅच केला, बरोबर लगेचच त्याने थ्रो केला. इकडे डबलला चान्स द्यायला नको आपण. एक धाव तर पूर्ण झालेलं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही अंपायर महेंद्र बबर सर सध्या वॉर रूम मध्ये आहेत. टेनिस क्रिकेट .in स्वतःची व्हॅन जी आपल्याला पाहायला मिळते. संतोष नाणेकर, गौरव सावंत आणि ऑल त्यांची टीम जी या स्पर्धेला सध्या तरी ग्लोबल करते, टेलिकास्ट करत असताना आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in ला. कारण मगाशी हीच चर्चा केली आपण की ज्यावेळी व्हॅनमध्ये आपण गेलो, ते प्रोजेक्टर पाहिले, ती टीव्ही स्क्रीन पाहिली आणि आपण लगेच चर्चा केली की टेनिस विश्व किती मोठं झालंय. वाटलं नव्हतं की टेनिस विश्व एवढं मोठं होईल आणि टेनिस विश्व ज्या पद्धतीने ISPL पाहतोय, ICL पाहतोय, अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पोर्शे कार देखील आपल्या जगत सरकारला मिळाली. म्हणजे याच्यावरनं कळतं. आणि ISPची तुम्ही कॉमेंट्री ऐकली असेल तर, कारण ती लेडी कॉमेंट्री होती, ती नेहमी म्हणायची की टेनिस काफी बढ़ चुका है और टेनिस भविष्य में और तरक्की करेगा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टीव्ही अंपायरचा सिग्नल आला ऑन स्क्रीन. बॅटर आउट. करत होतो सर. बरेच वर्ष तुम्ही देखील समालोचन करत आहात. तुम्हालाही जरूर आवर्जून प्रश्न विचारेन की असं वाटलं होतं कदाचित की जेव्हा सुरुवात केली टेनिस बॉल क्रिकेटचं समालोचन करत असताना इतक्या उंचीवरती टेनिस बॉल क्रिकेट जाईल आणि ISCL नॅशनल लेवलच्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही समालोचन कराल, असं कधी स्वप्न बघितलं होतं, कधी वाटलं होतं का तुम्हाला? नाही, कारण तसं तर कधी वाटलं नाही. पण ज्यावेळी वाहिनी आली ना, टेनिस वाहिनी किंवा अशा भरपूर वाहिनी, पहिल्या 2013ला टेनिस क्रिकेट .in संतोष नाणेकरने सुरुवात केली, तेव्हा कुठेतरी वाटलं की आता टेनिस ग्लोबल होणार आणि ते झालं देखील. कारण सुरुवातीला असं काही वाटत नव्हतं, कारण ज्या पद्धतीनं स्पर्धा व्हायच्या, ग्राउंड लेवलला व्हायच्या, गाव लेवलला व्हायच्या, मग ते शहरामध्ये पोहोचत नव्हते. आणि लाईव्ह टेलिकास्ट जेव्हापासून युट्यूबला स्पर्धा सुरू झाल्या ना, कारण तेव्हा वाटलं की आता टेनिस क्रिकेट भरारी घेणार. येस, लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिन्यांचा तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे. पण त्यासोबत मी आवर्जून उल्लेख करेन की ज्यांनी स्वखर्चाने पैसा खर्च करून स्पर्धा आयोजित केल्या, असा प्रत्येक आयोजकाचा आपण आभार व्यक्तच करायला हवा. येस, डेफिनेटली. कारण आयोजकांचा देखील तेवढाच महत्त्वाचा भाग राहील त्याच्यामध्ये. टेनिस म्हणजे ज्या वाहिन्या युट्यूबच्या वाहिन्या तर म्हटलंच आपण, आणि त्याचबरोबर ज्या स्पर्धा आयोजकांना आयोजित केल्या त्यांच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती प्रचंड कष्ट करून त्यांचा देखील तेवढा सिंहाचा वाटा आहे. अगदी खरं म्हटलात आपण. नो डाऊट. पहिली एक्स्ट्रा रन या डावामधली आपल्याला पाहायला मिळते प्रेमकडून आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आहे तो 40 धावा. 50 आपण उल्लेख केला होता आणि त्या दिशेने सध्या स्मायरा स्मिथ 11 कोपर खेळण्याचे बॅटिंग साईट विचार देखील करते, दावा देखील बनवते. होऊ शकतं. कारण 40 अजून यावलीमध्ये कट केला चेंडूला डोक्यावरनं, पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू पुढे सरकला. मध्ये एकदा पुढे दुसऱ्या बॅचचा प्रयत्न, कॉल चुकीचा.
झाला की नाहीये, धाव झाली असती मात्र दोन्ही बाजूला आता मध्ये यस पंचाने सांगितलंय जर हा फलंदाज स्ट्राईकला थांबला नसता तर धाव झाली असती आणि मिळाली ती फक्त एकच धाव आणि गडी बाद झालाय 6वा. कारण आतापर्यंत 5 गडी आपण जे पाहिले ते कॅच आउट झाले आणि 6वा पहिला गडी बाद पाहिलाय, धावचित बाद झालाय. यस डीजे 41 वरती 6 धक्के, 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या षटकातील पहिल्या सततीला खेळ सुरू आहे. गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे, जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे, घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे, आमच्या मायूर पिसेकर दादांनी आज क्रिकेटचा सामना भरवला रे, जगन स्फूर्ती चषक सारे. वा वा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 8व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आफ्टरनून सेशन नागावच्या केसकोपर खेळणे. संपर्क यावेळेला बॅट हातात फिरलेली एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचलाय. वा चांगली कॅच, विकेट डाऊन. उदयचा कॅचने 7वा धक्का कोपर खेळण्याला 41 वरती. सतरा धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा 16 धावा. म्हणजे जो दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत त्याच्यामध्ये जास्त विकेटचे सातत्य राहिले. त्यामुळे कोपर करण्याचा संघ जो 60-65 काढेल असं वाटलं मात्र तो 50 मध्ये राहील असं वाटतं मैदानावरती. आणि त्याचं कारण आहे की मागच्या 2 ओव्हर्समध्ये ज्या काही धावा आल्या इकडे पुन्हा एकदा धावसंख्येला लगाम लावलेला आहे. गोलंदाज प्रेम ज्या पद्धतीने स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग करत आहेत, कारण प्रेम जेव्हा आला पहिल्या बॉलवरती त्याने विकेट काढली आणि दोघे जे सेट बॅटर होते तेव्हा जीवन आणि अनिकेत एका मागोमाग इकडे आपल्याला विकेट पाहायला मिळाला त्या ओव्हरमध्ये. बॉल अजूनही 2 बाकी आहेत. नवीन बॅटर अजय आला, ऑन स्ट्राईक आहेत. 41 आतापर्यंत कोपर खेळणे. पुढचा बॉल, विकेट भरपूर गेल्या, 7 विकेट गडे, 7 गडी बाद झाले. ते लाईफ लाईन अजून 3ची बाकी आहे. मध्ये चेंडू आता फार कमी राहत, चेंडू खाली राहिलाय, ऑन साईडला वळवलाय, चेंडू मध्ये शहर पुढे सरकलाय, मिड विकेटला एक्झॅक्टली चेंडूची फेक करतोय. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, ग्रिप करणं, फेकणं, त्यावेळी एक्झॅक्ट एंडला फेकणं फार कठीण असतं. ग्राउंड फिल्डिंग, ग्राउंड शॉट तुम्हाला षटकार चौकार देणार नाहीत मात्र सिंगल डबलची गॅरंटी 100% देतात तुम्हाला. या क्षणाला मोठ्या फटक्यांमध्ये डील करायला पाहिजे होती पॅव्हलियन म्हणत असेल कोपर खेळण्याचं, कारण त्यांना 50 आकडा पाहिजे. आतापर्यंत फक्त 42 झालेलं आहेत. शेवटचा एक बॉल आहे. काही चर्चा दोन्ही बॅटर्समध्ये, तो स्पॉट त्यांनी बघितला. 42 धाबा, 7 गडी बाद. असं वाटलं की ज्यावेळी चौथ्या षटकामध्ये 16 धाबा आल्या असं वाटलं की हा संघ पुन्हा भरारी घेतोय मात्र नाहीये. गोलंदाज प्रेमनं हो याली मात्र अराउंड द लेग गोलंदाजी फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. दुसरा धावचित बाद झालाय. 5 गडी कॅच आउट झालेत. एकंदरीत 8 धक्के मैदानावरती निर्माण झाले. 42 वरती 8 धक्के आणि 43 धावांची गरज असते. कमी स्कोरिंगचे सामने माझा आजवरचा अनुभव की चांगले फाईट होतात, कारण मागचा सामना आपण पाहिला कमी स्कोरिंगचा होता मात्र तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला. पेनल्टी देखील विषय झाला. बघा आपण बॅटिंग कार्ड बघूया. कबलजीत ज्याने सुरुवात दमदार केली, 9 चेंडूमध्ये 16 धाबा कुठल्यात. मयुरेश पारसे कामगिरी करू शकणार, फक्त सिंगल. प्रणितनं 2च धाबा कुठल्या. जीवननं चांगला संघाला एक ब्रेक, एक चांगली उभारी दिली. 8 धाबा त्यानं कुठल्यात. अजिंक्य 0वरती बाद झाला. अनिकेत आणि जी जीवनची जोडी त्यांच्यामध्ये चांगलं ताळमेल होतं, त्यानं 12 धाबा कुठल्यात. सुनील मात्र 1च वरती. हर्षद नॉट आउट राहिला कारण त्याला चेंडूच मिळाला नाहीये. अजयनं 1च धाव कुठली. यस ओमकार, 43 धाबा लक्षाचा पाठलाग करायचा. यस ओमकार. नक्कीच मॅच समरी देखील आपल्यासाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे, तितकाच महत्त्वाचा आपल्या अतिथी पाहुण्यांचा सन्मान. या मयूरदादा आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण सन्मानित करूयात या ठिकाणी डायगरवरून एक अप्रतिम असं क्रिकेटमधील प्रेम करणारं व्यक्तिमत्व सूर्यदादा पाटील, त्यांचा सन्मान आपण करतोय. या सूर्याजी दादा आपल्या या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. पंकजदादाचं आगमन झालं. थोड्याच वेळात टॉस देखील केला जाईल. एका बाजूला वसार आणि दुसऱ्या बाजूला डायगर. जनुमान डायगर आणि त्यांच्या विरुद्ध टीम तुम्हाला पाहायला मिळेल विकास वायले पुरस्कृत कस्तुरी लबन गावदेवी वसार. नितीन मात्रेचं देखील आगमन झालं. वेलकम चिंटा, स्वागत आहे आपलं. सूर्यदादांचा सन्मान होताना आपण या ठिकाणी पाहताय. चला यानंतर आपण या ठिकाणी सन्मानित करतोय टेनिस क्रिकेटसाठी ॲज अ अपडेटर म्हणून. मला आजही आठवतं एक छोटीशी सुरुवात केली. नागझरीचं मैदान पहिल्यांदा दीपूचा आम्ही सन्मान केला. त्यानंतर सर्रासपणे प्रत्येक स्पर्धेमध्ये दीपेश गीतचा सन्मान केला जातो. या दीपू प्राऊड ऑफ यू. एक छोटीशी झालेली सुरुवात आणि त्यानंतर घेतलेली उंच भरारी. हजारोच्या संख्येनं आज टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत क्रिकेटर्स दीपेशला फॉलो करत असतात, त्याच्या पेजला फॉलो करत असतात
आणि डायगरच्या क्रिकेटच्या ऑल अपडेट्स देखील त्याच्या माध्यमातून डोंबिवली क्रिकेटच्या अपडेट ज्याच्या माध्यमातून आपल्याला पोहोचतात असे दीपेश गीत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. थँक्यू सो मच दीपेश, आपला देखील आभार. चला या आपण अनिकेत दादा कॉईन आपण थोडाच वेळात त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटानंतर लगेचच आपण नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करत आहोत. गल्ली गल्लीतून उठली आज स्वप्नांची सेना. हरवून जाती खेळामध्ये त्यांना तान भूक कळेना. रण मैदानी सामना आज रंगला रे. सामना पहाया बदलापूर सारा जमला रे. आमच्या मायूर पिसेकर दादांनी आज क्रिकेटचा सामना भरवला रे. जगन स्मृती चषक साऱ्यांच्या मनामनात बसला रे. प्रतीक पिसेकर दादांनी आज क्रिकेटचा सामना भरवला रे. मयूर ग्रुप आणि निरंजन दादाच्या नियोजनाला जोड नाही रे. एक Thank 2 you. मिनिटं थांबा. कॉमेंट्री बॉक्स फक्त थोड्याच वेळात आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर लगेचच खरं तर या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस झाल्यानंतर आपण कॉम्बॉक्सकडे वळतोय. थोड्याच वेळात अगदी आपण कॉईन स्पिन करू आणि आपण आमंत्रित करूयात या मॅचचा टॉस करण्यासाठी आदरणीय सूर्यजीदादा पाटील यांना. आणि त्या सोबतीनं आपण पाहताय मयूरदादा पिसेकर स्वतः आपल्यासोबत जॉईन होतात. वेलकम मयूरदादा दुपारच्या सत्रामध्ये. गुड आफ्टरनून. सूर्यदादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एका बाजूला डायगरचे कॅप्टन आहेत पंकजदादा पाटील, दुसऱ्या बाजूला वसार. आणि मयूरदादा सांगायला आवडेल खरं तर याच डायगर गावामुळे आज मी समालोचक झालो. असंच नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला गेलो अगदी 3-4 वरती आणि यांनी ठेवलेला विश्वास आणि आज जी ओळख मिळाली त्याबद्दल थँक्यू सो मच जनुमान डायगर पूर्ण टीमचं, स्पेशली शिवाजी दादा, सुशील, पंकजदादा सगळ्यांचा आभार. मयूर कॉल आणि आलाय मयूर म्हणजे मयूरदादाच्या हस्ते कॉईन स्पिन आणि आलाय पण मयूर. चला या आपण थोडी चर्चा करूयात पंकजदादासोबत. 5 षटकांची मॅच आहे. मॅच बरोबरी सुटली सुपर ओव्हर. पर इनिंग एक DRS तुमच्याकडे व्हाईट बॉल, बाउंड्री चेक, अगदी नो बॉल यासाठी तुम्ही घेऊ शकता. समोर कस्तुरी 11 गावदेवी वसा टॉस जिंकला. निर्णय का क्षेत्रक्षण काय म्हणशील आज डे क्रिकेटमध्ये इकडे खेळायचं आहे. तुम्ही स्वतः एक यशस्वी भव्य दिव्य स्पर्धेचे शिल्पकार आहात. मात्र आज जे आयोजन या ठिकाणी होतं खरं तर स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकाचा तू देखील एक पार्ट असतो. त्या स्पर्धेला आदर्श मानून खरं तर या स्पर्धेची सुरुवात मयूरदादानं केली. विनोददादाचं खूप मोठं ब्लेसिंग खरं तर मयूरदादा पिसेकर यांच्यावरती असतं. काय म्हणशील आयोजन पाहून काय वाटतं? आयोजन खूपच चांगलं आहे, अप्रतिम आयोजन आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची खूपच उत्सुकता होती. ती आज थोड्या थोड्यात पूर्ण होईल. टॉस जिंकला, अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारल्या, समोर वसार आहे. काय माइंडसेट आहे, कुठपर्यंत थांबवलं जावं? कमीत कमी स्कोअर पर्यंत थांबू. चला आज खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आपण टायगरचे कॅप्टन पंकजदादा आपल्या सोबत होते, वसाचे कॅप्टन, आणि त्याच्यासाठी हे बदलापूर ऑलवेज लकी राहिलं. याच मैदानावरती एरंजाची स्पर्धा, भालेकरच्या अगेन्स्ट त्यांना केलेली बॅटिंग, झोपून त्यांना मारलेलं फॉलिंग स्वीप, या ग्राउंडचा प्रचंड अनुभव आहे चिंटा तुला आणि पूर्ण तुझ्या टीम वसारला. आज विकासदादा वायले पुरस्कृत टीम खेळती आहे. काय म्हणशील, कसं वाटतंय आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे. दरवर्षी आयोजन केलं तर अत्युत्तम होईल. स्पर्धा सातत्यानं सुरूचा 8वं पर्व या स्पर्धेचं. काय वाटतं मनामध्ये की किती रन्स बनल्या जाव्या? जास्तीत जास्त 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. आताच कॉईन स्पिन झालाय. टॉस जिंकला टीम जय हनुमान डायगर क्रिकेट संघानं आणि त्यांनी इन्व्हाइट केलाय कस्तुरी 11 गावदेवी वसारला बॅटिंग करण्यासाठी. सॉरी कॉमेंट्री बॉक्स, थोडासा वेळ तुमचा घेतला, टॉस डिले झाला होता. कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होतील सध्याच्या घडीला अतिशय सुंदर समालोचन जे आपल्यासोबत करतायत कल्याण डोंबिवली परिसरातून हेदुटणे गावाचा आवाज जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमतोय, आमचे मित्र करण काळन आणि त्यांच्या सोबतीनं रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सर. इट्स ओव्हर टू यू.
थँक्यू उमेश सर. इकडे आपण पाहतोय दोन्ही बॉल डॉट आलेले आहेत. पहिला बॉल थोडा ऑफ स्टंप पासून बाहेर होता, रायझिंग होता. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय समोर डाऊन दी ग्राउंड. पहिल्या बाउन्स वरती नागावसाठी येतोय पहिला चौकार. चांगली सुरुवात. डीजेला आपण थांबू एक मिनिट, थोडीशी माहिती देऊ प्रेक्षकांपर्यंत. 43 धावा पूर्ण करायच्या दुपारच्या वाजतात ते आता सायंकाळचे 4:10 होता. सामना आपण पाहतोय आजच्या फ्रेश मध्ये पहिला सामना कोपरखैरणे वर्सेस नागाव यांच्यामध्ये आणि 43 धावा चेस करायच्या नागाव संघाला. सुरुवात मात्र दमदार. 51 धावा 4, 3 चेंडूचा खेळ संपलाय. करण यस हे तेच बॅटल आहे जेव्हा रोहित पाटील पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करत होता आणि कवलजीत सिंग रंधावा त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करत होता. आता तो बॉलिंग करतोय. रोहितचे बॅटिंग थ्रू दी लाईन, चांगला फटका आलाय कव्हर्स लावेत. वाऱ्यासोबत गप्पा गोष्टी करत बॉल पहिल्या बाउन्स वरती बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. चौकार. फुटवरचा वापर बघ कारण किती चांगला केला. बॅकफुटला गेला, लगेच लेन चेक केले, चेंडू बाहेर जात होता आणि बॅक टू बॅक 2 चौकार दाखवलेत. मग खूप चांगला उल्लेख केला. हाच गोलंदाज जेव्हा रोहित गोलंदाजी करत होता फलंदाजीमध्ये तब्बल 17 धावा कुठल्या 2 चौकार षटकार दाखवलाय आणि त्याचं प्रत्युत्तर दिले कवलजीतला. टीट फॉर टॅट गोलंदाज फलंदाज रोहितनं 8 धावा कुठल्या बॅक टू बॅक 2 चौकार. जबरदस्त. ऑफ स्टंप पासून फारच लांब ठेवलं होतं कवलजीतने बॉलला, मात्र तरी देखील फॉलो करून कव्हर्सला वेध खेळलाय. पॉवर प्ले सुरू आणि पॉवर प्ले स्पेशल बॅटर आहे. 12-13 कार्तिक 11 गावदेवी नागावचा. 2 चौकार. सुरुवातीचे 2 डॉट होते. कवलजीत सिंग रंधावा पुन्हा जागा. वॉट शॉट. गुडघा टेकवला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मधून रोहित पाटीलचा मास्टर स्ट्रोक क्लास दाखवणारा त्याचा चौकार. अप्रतिम. बॅक टू बॅक 3 चौकार दाखवलेत. ऑफ साइडला बघा इनसाइड आउट. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. असे फटके बघितल्यानंतर टेनिस क्रिकेट विकसित किती झालंय, त्याचा दर्जा स्टँडर्ड किती वाढलाय हे कळवणारा फटका होता. पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट, नंतर 3 चेंडू बॅक टू बॅक 3 चौकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द रोहित. 360 डिग्री मध्ये खेळणारा बॅटर आणि पॉवर प्ले मध्ये त्याची बॅटिंग अजून बहरलेली आपण बऱ्याच वेळेला बघितलंय. आणि या इनिंग मध्ये 43 रन्सला चेस करत असताना खास करून पॉवर प्ले मॅटर करत होता. तर इकडे जर कवलजीत कडून आणि कोपरखैरण्याच्या बॉलर्स कडून डॉमिनेट करणारी बॉलिंग जर झाली तर नागावसाठी खडं तर असणार होत्या 43 देखील. मात्र इकडे ऑन पेपर 43 तितक्या मोठ्याही नाहीयेत आणि जी काही आता बॅटिंग रोहित कडून आपल्याला पाहायला मिळते पाहूयात. अजूनही समीकरण 25 बॉल 31 ची गरज आहे. 12 बनलेल्या आहेत. 5 बॉल मध्ये सलग 3 आलेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. कारण सरासरी 8.6 आणि पहिल्याच 5 चेंडूमध्ये 12 आल्या. दमदार सुरुवात केली मैदानावरती. शफल हुक केलाय. ऑन साइडला बॉलला पाठवला. आता लॉंग लेग रिजन मधून अंपायरचा सिग्नल. 6 धावा. सुरुवात कवलजीतने केली 2 डॉट बॉलने आणि त्यानंतर एकही बॉल मैदानाचा आत ठेवला नाही. रोहित हे तो मामला फिट आहे बॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टोटल स्कोर सध्या कार्तिक 11 12-13 गावदेवी नागावचा. 18 for none 18 धावा. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय सुशांत सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नस्फूर्ती चषक करतंय संघाला दिवाना. थँक्यू डीजे. 18 धाबा दा फलकावरती टीट फॉर टॅट उत्तर दिलं. ज्या रोहितला 17 धाबा कुठल्या होत्या त्याच रोहितनं 18 धावांना प्रत्युत्तर दिलंय. यस ओमकार. यस. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होतं. लवकरच येते सारा जगात भारी 19 फेब्रुवारी आणि नागाव गावातील अगदी एक कट्टर शिवभक्त कबीर गणा पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झाला, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी पूर्ण गावाला एकत्रित करत एकजूट करत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांचे विचार गावातील घराघरात पोचवण्याचं काम केलं जातं. आणि त्या सोबतीनं समाजकार्यामध्ये देखील राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचं एक युवा नेतृत्व म्हणून मोठं योगदान आहे. आणि येत्या 19 फेब्रुवारीला ग्रामस्थ मंडळ नागाव आणि KB वायफाय ग्रुप आयोजित एक भव्य दिव्य शिवजयंती उत्सव ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल असे कबीर शेठ पाटील यांचं शुभागमन झालं. जय शिवराय मित्रा, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. विहान जनरेटर युवा उद्योजक आहेत कबीर पाटील आणि यस आपल्या धर्माप्रती असणारं प्रेम, राजांचे विचार घराघरात पोहोचवणारा असा एक अवली आहे नागावचा. स्वागत आहे आपले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. काय बॅटिंग केली. लोवा फुल टॉसला स्ट्रेट खेळला. स्ट्रेट बॅटने डाऊन द ग्राउंड चौकाराला. देन आपण फटका बघितला त्या लाईनला कव्हर करत असताना कव्हर पॉइंटला. देन इनसाइड आउट आपण बघितला एक्स्ट्रा आणि कव्हरच्या मधून आणि देन हुक करत असताना लॉंग लेगला आलेला षटकार. 43ला चेस करत असताना 18 धावा तर बनलेल्या आहेत आणि 24 बॉलमध्ये आता 25ची गरज असताना सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा आला आहे अंकित समोरच्या कडून. स्ट्रायकिंग एंडला आता
राकेश पाटील. चांगली सुरुवात 18 धावा फरकावरती. आता मात्र बॉल टू कट केला स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरनं याच बॅकवर्ड पॉइंटला छेदत असताना चेंडू निघून गेला तो डीप मध्ये चौकारासाठी. मागचे कारण आपण जर पहिले 2 चेंडू सोडले तर मागचे 5 चेंडू आपण धमाल पाहिले, कारण लगातार 3 चौकार षटकार रोहितनं, त्यानंतर हा चौकार. म्हणजे मागच्या 5 चेंडू मध्ये असं वाटत नाही की आपण सामना पाहतोय, असं वाटतं की आपण हायलाइट्स पाहतोय. स्क्वेअर कट जबरदस्त आला, थांबला होता बॉल, हलका आते आला आणि बाहेर गेला नाही, सरळ येत होता. आणि बॉलमध्ये जो बाउन्स होता, खास करून कटचे फटके खेळत असताना बॉलमध्ये बाउन्स पाहिजे असतो आणि तो बाउन्स होता. सो राकेशला त्या गोष्टीचा फायदा झाला आणि बॅकफुटला थांबून कट केला, पॉईंटचं वरतून आलाय चौकार. राकेशने मागचे 6 चेंडू अगदी परीक्षण केलं होतं, निरीक्षण केलं होतं चेंडूचं, चेंडू कसा जातो. कारण मागचे 6 चेंडू तो नॉस्टॅकला उभा होता. P1 मध्ये त्याला संधी मिळाली नाहीये आणि जेव्हा त्याला P2 मध्ये संधी मिळाली त्यामध्ये संधीचं सोनं केलं. फक्त धावा वाऱ्याच्या वेगानं 22 धावा बिनबाद. 23 गोलंदाज तयार. ओ प्लेसमेंट संयम देखील दाखवतोय आणि याची चर्चा करत होतो आपण, कारण मगाशी देखील संयम क्रिकेटचा पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, आर रिस्पॉन्सिबिलिटी, आय इंटेलिजन्स, सी कंट्रोल, के नॉलेज, ए एनर्जी, टी टेम्परेमेंट. संयम हा देखील तेवढाच महत्वाचा आहे, तो दाखवलाय मध्ये ती टेम्परेमेंट. येस, आणि ही मॅच त्यांना माहिती आहे ऑलरेडी आपल्याला 43 ला चेस करत असताना स्टार्ट भेटलेला आहे. त्यामुळे राकेश कडून देखील जो चौकार आला देन त्याने फक्त सॉफ्ट आणि सिंगल काढले आणि इन्व्हिटेशन होते एका धावेने ते रोहित पाटीलला. सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय 23. बॉल अजूनही बाकी आहेत या मॅच मधले 22, तर 22 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या फक्त 20. सुरुवात तशीच झाली होती कोपरकरे संघाची. मात्र दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि त्याच्याच मध्ये कोपरकरे संघाची धावसंख्या कमी, ती 50 मध्ये तुम्हाला पाहायला मिळाली ओर द विकेट. ओ स्ट्रॉंग अपील, टोक्रशिन यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या हँडला देखील संधी होती धावचीची आणि पंचांना अपील राहिले होते, अपील राहिले होते. मात्र अपील मध्ये आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजांना. लेग बायची खून करे अवंतर धावसंख्येमध्ये 1 वाढ होते. इकडे ज्या पद्धतीने बॅटरचा स्टान्स आपण बघितला होता आणि सॉफ्टने फक्त सिंगल साठी ते जात होते, पण पायात बॉल आलाय आणि जी अपील केली होती संजू पाटील सर मॅम फ्रॉम मुंबई सध्या ऑन ग्राउंड आहेत आणि त्यासोबत अमित डांगरे सर लोकल बॉय तिकडेच. गोलंदाज तयार. ओ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एज लागत्या चेंडू मागे घेऊन गेलाय. चांगलं बॅकअप होतं फ्लाइंग लेग स्लिपला. मिळणार ते 1च धाव. कारण असं मला वाटतं की ज्या पद्धतीने सुरुवात आता माहिती आहे की धावा आपल्या झाल्यात आणि सामना आपल्या दृष्टीने सिंगल डबलने सामना जिंकू शकतोय, ही चाऊल लागली, त्यामुळे सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं या दुसऱ्या P2 मध्ये. येस, या ओव्हरमध्ये थोडी रिस्क कमी घेतली जाते. 2 बॉल आणि बाकी आहेत. पुन्हा एकदा अंकित तयार होतोय बॉलिंग मार करून. ओ फॉलिंग स्लिप मारण्याचा प्रयत्न नाही जमला फलंदाज रोहितला. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावसंख्येत 2 वाढले, कारण मगाशी एक लेग बाईज आणि एक वाईट 2 धावा अवंतर वाढतात. फॉलिंग स्वीप हा त्याचा आवडता फटका आणि बऱ्याच वेळेला तो एखाद्या इनिंग मध्ये जर 15 बॉल फेस करत असेल तर त्यामधला 5 वेळेला फॉलिंग स्वीप असेल रोहित पाटील कडून. हो, हे नेहमीच आपण पाहिलं करता फुटवर खूप स्ट्रॉंग आहे, याची चर्चा आपण केली होती मगाशी. स्वीप करण्याचा प्रयत्न नाही जमलं. गुड बॉलिंग, वंडरफुल कमबॅक फ्रॉम द अनिकेत. चांगलं कमबॅक झालं, कारण मागच्या काही चेंडूवरती जे आपण कमबॅक पाहिलं सिंगल डबाच्या माध्यमातून, गुड कमबॅक. कोपर खेळणे साईडने आपण थोडासा विचार करू, बिकॉज या मॅच मध्ये स्टार्टर नागावला भेटलेलं आहे आणि आता जी गोलंदाजी अंकित करत आहे, डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला वाढवायचं आहे. त्यामध्ये एका दुसरी विकेट या मॅच मध्ये थांबून ठेवेल कोपर खेळण्याला आणि सामना शेवटपर्यंत जाऊ शकतो. भरपूर कौतुक करेन मी अनिकेतचं, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्याने स्वतःला थांबवलं. यस इट इज एज अँड टेकन विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. फर्स्ट विकेट गोज डाउन. बिग विकेट, बिग ब्लो. रोहित पाटील इज वॉकिंग बॅक. स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानून जगत आहोत. तो राजा म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्यांचे गाणं 19 फेब्रुवारीची चाहूल प्रत्येकाला लागलेली आणि प्रत्येक चौकात प्रत्येक गावागावात प्रत्येक शहरामध्ये आपण शिवजयंती देखील साजरी करणार आहोत. मात्र सध्या आपण पुन्हा एकदा मॅचकडे बघू. 2 ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि ती गरज होती, बिकॉज रोहितने अटॅक केला होता पहिल्या षटकामध्ये. त्याची विकेट सेकंड ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती अंकितने काढलेले. पण तिकडून कसा त्या विकेटचा इम्पॅक्ट पडणार आहे. बॉल अजूनही बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये टीम कार्तिक 11 12-13 गावदेवी नागावला बनवायच्या त्या 17 धावा. प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की नागाव टीमचं नाव कसं आहे.
कार्तिक 11 अर्थातच ते पुरस्कर्त्यांनी दिलेले 12-13 गावदेवी नागाव. 12-13 देखील युनिक आहे आणि हा प्रश्न जरूर मला देखील पडायचा, त्यामुळे मी त्यांच्या खेळाडूंना विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 2 ते 3 वर्ष अगोदर आमच्या टीममध्ये फक्त 12 ते 13च खेळाडू होते प्रॅक्टिसलाही आणि मॅचसाठी देखील, त्यामुळे आम्ही ते नाव ठेवून टाकलं 12-13 गावदेवी नागाव. खेचून मारलाय मिडल ऑफ द ब्लेड, काव कॉर्नरचा वरतून राकेश रॉकेट षटकार. फुटवर नसत जागेवरनं फटके खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो. माहिती दाखवलाय, षटकार दाखवलाय. ऑप्शनचा बाहेर अटेम्प्ट केला, टोला बॉल लागलाय आणि गॅप मध्ये आता चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून, शेवटी गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मिड मध्ये मग ड्यू फॅक्टरचं प्रमाण दबबिंदू जास्तच असतात आणि लश ग्रीन आउटफील्ड आहे, त्यामुळे खेळ फेअर होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जरूर या सूचना मी करू वेळेसंदर्भात थोडंसं स्पीडअप घ्या. सिंगल सोबत स्कोर आपण पाहतोय तो 37 बनलेला आहे. 43च्या चेसमध्ये 15 बॉल आणि फक्त 6 धावांची गरज आहे. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. राकेशने चांगलं कमबॅक केलं, कारण ज्यावेळी रोहित खेळत होता राकेश शांत होता, मात्र जसं रोहित बाद झाला तशी राकेशने धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आणि धावसंख्या 37 धावा धाव फलकावरती. आता खूप कमी धावांची गरज आहे, फक्त गरज आहे ती 4 धावांची सामना जिंकण्यासाठी. 6 धावांची आणि चेंडू बाकी आहेत ते 15. सॉफ्ट हँड आउट साइड एजचा बॉल सध्या चालला शॉर्ट थर्ड कडे. एकदा इकडे जरूर आपण पाहतात सिद्धू नुकताच आलेला बॅटर आहे आणि राकेश सेट बॅटर आहे, त्याला त्याने पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं. त्या पद्धतीनं डाव, रोहितचा स्टार्ट, राकेशचा टॅक. 43च्या चेसमध्ये 38 त्यांनी फार लवकर बनवलेले आहेत आणि 14 बॉलमध्ये फक्त आता 5च धावांची गरज आहे. कार्तिक 11 गावदेवी 12-13 नागावला. ठीक. तर याच दरम्यान डायगरातील एक अतिशय नामवंत क्रिकेटपटू, एक अष्टपैलू खेळाडू सागर पाटील यांच्या पिताश्री माणिक पाटील यांचं शुभागमन झालं. वेलकम काका, या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सॉफ्ट हँड इकडे लॉंग ऑफ कडे बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि या सिंगलने स्कोर पुढे नेत आहेत. बॉल उरले 13 बॉल 4 धावांची गरज आहे. शंतनू पाटील आज इन ऍक्शन आहेत. या सीझन मध्ये मागच्या काही स्पर्धांमध्ये ऍबसेंट होते, पण स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026च्या पर्वामध्ये जरूर डायरेक्टच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला शंतनू पाटील पाहायला मिळतील. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करायचा होता. 3 ओव्हरचा खेळ संपला. 39 ला 1 नागाव. 43च्या चेसमध्ये 4च धावांची गरज आहे. बॉल बाकी आहेत 12. चला 12 चेंडू 4 धावांची गरज. कोपर करण्यास संघ विनंती असते थोडेसे स्पीडअप करा, फास्ट केला. आता समीकरण बघा, जेव्हा नागाव संघाने 39 वरती 1 तेव्हा कोपर करण्याचे 22 वरती 4. हीच आपण याची चर्चा केली होती की पहिल्या षटकामध्ये या संघाने कोपर केल्यानं 17 धावा कुठल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3च, चौथ्या षटकामध्ये 16 आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त 8च धावा कुठण्यामध्ये या संघाला यश लाभलं होतं. चला दोन्ही संघाला विनंती करूया फास्ट केला, कारण सामन्यामध्ये आता एवढं काही राहिलं नाहीये. 12 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. जगन्नाथ स्मृती ट्रॉफी 2026 पर्व आपण एन्जॉय करतोय. मयूर ग्रुप आयोजित मयूरदादा आणि प्रतीकदादा या 2 भावांच्या माध्यमातून, बंधूंच्या माध्यमातून आणि त्यांचे संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. प्रतीक्षा, मी प्रतीकदादाशी चर्चा करत होतो की या वर्षी कुठेही कमी नाही आयोजनामध्ये. मागचे जसजसे तुमचा अनुभव वाढत जातो, तर स्वतः प्रतीकदादा हे संपूर्ण मॅनेजमेंट करतात. मला असं वाटलं की एखादा टीम इव्हेंट मॅनेज केला असेल त्या मॅनेजरला मॅनेजमेंट करण्यासाठी, मात्र नाही. मला कळलं, प्रतीकदादाशी आम्ही चर्चा केली. प्रतीकदादांना सांगितलं की मी संपूर्ण मॅनेजमेंट केली. हीच तर मॅनेजमेंट आहे, मायक्रो मॅनेजमेंट. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, स्किट झाला चेंडू, डॉट डिलिव्हरी. येणार चेंडू 11 आणि गरज आहे ती 4 धावांची. हे जे डॉट बॉल येत आहेत, फुटवर्कला टेस्ट करणारे पाहूयात आपण. इकडून डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं, 4 धावा अजून येत आणि या स्पर्धेचा नियम आहे मॅच स्टाईल सुपर ओव्हर आहे. पाहूयात आपण. 11 बॉल 4ची गरज. अजिंक्य पाटील कट केलाय पॉइंटच्या डोक्यावर, मात्र फिनिश. यस इट इज.
आणि हा विजयी चौकार खेचलाय. दणदणीत विजय, तब्बल 10 गडी राखत हा विजय प्राप्त केलाय. नागाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 9 चेंडू 22 धावांची राकेशची दमदार फलंदाजी आणि त्याला साथ दिली रोहितनं, फ्लाइंग स्टार्ट दिला. त्यानंतर राकेशनं मध्ये मात्र जो सामना नुकताच कंप्लीट झाला